Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn practice set 4.3 of chapter number 4 construction of triangles of standard 9 math second geometry. Right? आता याच्यात काय बघितलं आपण दोन कन्स्ट्रक्शन बघितले आपण that is sum of two sides is given, difference of two sides is given. आता काय कन्स्ट्रक्शन थर्ड बघतोय. काय कन्स्ट्रक्शन थर्ड मध्ये काय बघणार आपण when we have given perimeter of triangle that is sum of all three sides again and two base angles. हे जर दिलेलं असेल आपल्याला तर आपल्याला काय करायचं ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. हाऊ टू कन्स्ट्रक्ट बघा. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर इन विच अँगल क्यू इज 70 डिग्री, अँगल आर इज 80 डिग्री अँड पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर इज इक्वल टू 9.5. आता इथे काय करणार आपण की या रफ फिगर आपण आपल्याला काय दिलं ए बी सपोज हे तिन्ही साईड दिली आपल्याला किती समतेची 9.5 आणि आपल्याला अँगल हा जो अँगल क्यू 70 डिग्री अँगल आर 80 डिग्री. आता इथे बा अँगल क्यू थोडक्यात बा पी क्यू आर अँगल क्यू किती 70 डिग्री अँगल आर काय 80 डिग्री आणि आपल्याला हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता याची प्रोसिजर कशी असणार आहे बा ही साईड आणि ही साईड का आपल्याला इक्वल ही साईड इकडे उचलून इकडे टाकायची म्हणजे हा अँगल जो आहे हा 70 डिग्री तर हे दोन्ही अँगल काय देईल 35 बरोबर 35 सेम पी आर अँड आर बी सेम आहे बरोबर. तर काय राहील ह्या दोघांच्या हाफ राहील म्हणजे 40 डिग्री आपल्याला काय करायचं जस्ट हा 70 तर त्याच्या हाफ 35 इकडे यायचं आहे 40 डिग्री 80च्या हाफ किती 40 डिग्री. नंतर काय करायचं याला पी एला बायसेक्ट करायचं आहे. वी गेट पोझिशन ऑफ क्यू सेम वी गेट पोझिशन ऑफ आर बरोबर. ही आपली ॲनालिटिक फिगर आहे रफ फिगर. पाहू आपण आता कसं येईल. ए बी 9.5 मी जस्ट डबल घेतो आता तुम्हाला दिसावं म्हणून. फिफ्टीन टू 17 हे किती घेतला आता मी ए बी 9.5 सेंटीमीटर. आता याच्यात काय करायचं आपल्याला अँगल ए 70च्या हाफ किती 35 जस्ट 10 20 30 अँड दिस इज 35 इकडून फ्रॉम दिस बी 40 10 20 30 अँड 40 right. Just this is your P point P right. आता आपल्याला कोणाची पोझिशन फाइंड करायची क्यू आणि आर ची. दिस इज 9.5 दिस इज 35 डिग्री दिस इज 40 डिग्री isn't it. आता काय करायचं आपल्याला वी हॅव टू फाइंड पोझिशन ऑफ क्यू अँड पोझिशन ऑफ आर. नाव बायसेक्ट पी ए बायसेक्ट करायचं आहे. टेक डिस्टन्स मोर दॅन हाफ अँड ड्रॉ दिस बायसेक्ट पी एला बायसेक्ट केलं इकडे कार्क ड्रॉ केलं इकडून पी वरून ठेवून इकडे एक right. So this is point P, this is the position of P right.
सो ड्रॉ पी ए आपलं सॉरी दिस इज क्यू नॉट पी, दिस इज क्यू, पी क्यू. जस्ट वी हॅव टू फाइंड द पोजिशन ऑफ आर. आर की पोजिशन फाइंड करायची. जस्ट फाइंड बायसेक पी बी. पी बीला काय करायचं, बायसेक करायचं आहे. Right, PB. So this is the point of intersection of arcs. This is second joint it. This is your point R. This is your how many 70 degree. This is 80 degree. We get this is our required triangle PQR. Okay. Now next is construct triangle XYZ in which angle Y is 58 degree, angle X is 46 degree and perimeter of triangle is 10.5 centimeter. जस्ट आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. दिस इज युअर रफ फिगर बघा. एक्स वाय झेड. त्यात वाय किती दिलं 58 डिग्री. दिस इज एक्स वाय झेड इकडे एक्स वाय झेड. दिस इज 46. दिस इज 58. राईट. आता जस्ट हा जो एक झेड आहे तो इकडे उतरवा. जस्ट हा पार्ट आहे तो इकडे घ्यायचा आपल्याला. बिकॉज वी हॅव गिवन पेरिमीटर ऑफ ट्रायंगल 10.5. बरोबर. सेम इकडे पण काय यायचं वाय झेड हा इकडे घ्यायचा आपल्याला वाय झेड. राईट. म्हणजेच या टाईपचं आपल्याला ट्रायंगल भेटेल. कन्स्ट्रक्शन राहील आपलं. ही काय 46चे हाफ किती 23, 58च्या 29. राईट. अँड दिस इज टोटल 10.5 centimeter. By bisecting this PZ we get position of X. By bisecting ZQ we get position of Y. Right. बघा आता कसं येईल 10.5. मी जस्ट डबल घेतो तुम्हाला फिगर दिसली पाहिजे म्हणून व्यवस्थित. दिस इज युअर पी क्यू. कोणतंही नाव देऊ शकतो मी. राईट. त्याच्यानंतर 23 डिग्री. एकूण किती घेतं 23. 10, 20 and this is 23. Here also 29, 10, 20, 30 चा एक पॉइंट कमी, एक लाइन कमी. दिस इज पेन्सिल शॉर्प यूज करा म्हणजे आपल्याला जास्त जास्त करेक्ट फिगर मिळेल. दिस इज युअर झेड पॉईंट झेड. आता काय याचं पी झेड बायसेक वी हॅव टू फाइंड पोजिशन ऑफ एक्स अँड वाय. सो बायसेक पी झेड
this is your no, this is your point X. So this is 23 degree. This is total is 10.5 centimeter. Again bisect ZQ. This is point Y. So we get this is 46 degree, this is 58, and this is your required triangle XYZ. You can tally तुम्ही बघू शकता 46 आएगा, just we get this is 46, that is 45 plus 1, and this we get 58. So we get this angle 58, this is 29. Okay. Now next is construct triangle LMN in which M is 60 degree, N is 80 degree, and angle M plus LM plus MN plus NL is equal to 11 centimeter. That is sum of three sides is 11 centimeter. काय मग आपल्या तो जस्ट आपल्याला कोणता LM L M N हा काय आपला ट्रायंगल LMN आहे. नंतर अँगल M किती 60 डिग्री, अँगल N 80 डिग्री. जस्ट आपण याला जर काय केलं LM इकडे घेतले, दिस इज याला नाव देऊ आपण ये, दिस इज B. आता हा किती 60, हा किती 30 डिग्री, 80, देन दिस इज 40 डिग्री. सो ट्रायंगल LMN. आता आपल्याला M ची पोझिशन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, AL बायसेक्ट करावं लागेल. सेम थिंग हियर इज हियर, वी हॅव टू बायसेक्ट दिस LB. सो दिस इज 11 सेंटीमीटर पेरीमीटर. मग काय आपण we take here base 11 centimeter. मी just डबल घेतो 15, this is EB 11 centimeter. right. आता अँगल 60 हा किती घ्यायचा आपल्याला 30, हाफ. इकडे 40. दिस इज L. राईट. आता A अँड LB काय करायचं आपल्याला, बायसेक्ट करायचं. AL
So join this. We get the position of point M. This angle is 30 degree. Joint LM. Again same, we have to आर्क क्लिअर केला. LB ला बायसेक्ट करायचं. टेक मोर दॅन हाफ डिस्टन्स. अजून we get this is N, draw LN, so we get this is triangle LMN. याच्यात काय 60 डिग्री, this is 80 डिग्री. तुम्ही टॅली करू शकता. 60 डिग्री आहे का, so this is get 60 degree, this is also get 80 degree, right? So our answer is right. Okay.